भाजी करायची आज मस्तपैकी. सोयाबीन मस्तपैकी पहिले भिजत ठेवलेले होते 20-25 मिनटं भिजत ठेवले. नंतर सोकिंग करून घेतले सगळे आणि आता ठेवलेले आहेत. त्याला आता भाजीसाठी वापरूया आपण. 2 चमचे तेल टाकले. नंतर छोटा अर्धा कापलेला कांदा. हा कांदा पहिला टाकून घेऊया. रोजच्याप्रमाणे ब्राउनिश होऊन द्यायचे. झाला ब्राउनिश. आता जरा पाणी टाकून घेऊया. पाववाटी पाणी टाकलं. मग छोटा चमचा मसाला टाकूया. मालवणी मीठ टाकलं पाव चमचा. नॉर्मल आचेवर ठेवलेलं आहे. जरा मिक्स करून घेतले मस्तपैकी. आणि आता हे टाकतोय आपण सोयाबीन. चांगले मुरू द्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता लास्टला कोथिंबीर टाकायची सजवण्यासाठी. वाफेवर ठेवूया आता, म्हणजे ते सोकिंग होऊन जाईल. मस्तपैकी उकळायला घेतलेलं आहे. आता त्याला झाकून ठेवूया आणि मंद आचेवर ठेवून बंद करूया. ते जरा चमच्यावर वाटण टाकून ठेवूया. म्हणजे अजून जरा टेस्टला लागेल. कोकोनट वाटण होते. नारळाचं वाटण मालवणी पद्धतीचं. मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे. आता सोकिंगला ठेवूया. तेल काय जास्त टाकलं नाही, त्यामुळे ते लाल भडक दिसत नाही. भाजी तयार झालेली आहे आपली.